आज कंपनीला सुट्टी होती आणि निखिलची बायको अक्षदा निखिलला म्हणाली, चला आपण आईबाबांना वृद्धाश्रमात भेटायला जाऊ. बायकोची इच्छा होती म्हणून निखिल त्याच्या आईवडिलांना भेटण्यासाठी वृद्धाश्रमामध्ये त्याच्या बायकोला घेऊन गेला होता. परंतु तिथे गेल्यानंतर अक्षदाने म्हणजे निखिलच्या बायकोने सांगितलं, आपण आईबाबांना घरी घेऊन जाऊ आणि आनंदाने सर्वजण एकत्र राहू. परंतु निखिलने तिला ह्या गोष्टीसाठी साफ नकार दिला आणि सांगितलं, नाही, आईबाबा घरी येणार नाही. आईबाबा वृद्धाश्रमातच राहतील आणि यापुढील जीवन ते वृद्धाश्रमातच जगतील. तर मित्रांनो, मला देखील हा प्रश्न पडला आणि तुम्हाला देखील हाच प्रश्न पडला असेल ना. स्वतःचा मुलगा असून तो त्याच्या आईवडिलांना घरी का घेऊन येत नाही? सून बोलत आहे घरी आणण्यासाठी, तरी देखील मुलाने आईवडिलांना वृद्धाश्रमातच राहण्यासाठी का सांगितले असेल? तर ते आपण कथेमध्ये पाहूया. निखिल हा दामोदरराव आणि मीराताई यांचा एकुलता एक मुलगा होता. लग्नाला 8 वर्ष झाल्यानंतर मीराताई गर्भवती राहिल्या. त्यावेळी त्यांनी कितीतरी देवांना नवस केले. देवाला नमस्कार न करता, पूजा अर्चा न करता असा त्यांचा एकही दिवस गेला नाही. कितीतरी नवस केल्यानंतर शेवटी त्यांना तो मुलगा झाला. शेवटी देवानेही त्यांच्यावरती कृपाच केली आणि त्यांना आईवडील होण्याचा आनंद मिळाला. सामान्य आर्थिक परिस्थितीत असूनही त्यांनी दामोदररावांसाठी सर्वस्व अर्पण केलं होतं. त्याला लाडाने प्रेमाने वाढवलं. दामोदरराव आणि मीराताईंनी त्याला एका चांगल्या शाळेत घातलं, उत्तम संस्कार दिले. हळूहळू निखिल हा मोठा होऊ लागला. तोही त्याच्या आईवडिलांवरती अपार प्रेम करायचा. शिक्षण पूर्ण होताच त्याला एका प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तिथेच त्याची ओळख अक्षदासोबत झाली. ती त्याच्या वर्गातच होती. अक्षदाला पाहताच निखिलच्या मनात प्रेमाची सावली फुलली होती. त्याला जाणवलं होतं, हीच ती जिला मी माझ्या आयुष्याची जोडीदार बनवू शकतो. निखिलने पटकन अक्षदासोबत मैत्री केली. अक्षदाला देखील त्याची साथ हवीशी वाटू लागली आणि पाहता पाहता ही मैत्री प्रेमात बदलली. एक दिवस निखिल म्हणाला, अक्षदा, माझ्या घरी चल, आई वडिलांशी तुझी ओळख करून देतो. हो, नक्कीच. कधी जायचं? आजच जाऊया. ठीक आहे. अक्षदा निखिलच्या घरी आली तेव्हा दामोदरराव आणि मीराताईंना भेटली. हळूहळू तिचं त्या घराशी नातं जुळत गेलं. ते नेहमी घरी आल्यावर मीराताईंना मदत करायची, स्वतः चहा करून द्यायची, प्रेमाने गप्पा मारायची, दामोदररावांची विचारपूस करायची. मीराताईंना अक्षदाचा मनापासून स्वभाव आवडू लागला होता. त्यांना आधीच अंदाज आला होता की निखिल आणि अक्षदाचं नातं मैत्रीपुरतं नाही, त्याही पलीकडे काहीतरी आहे. पण त्यांनी नात्याबद्दल कधीही विचारलं नाही. निखिल देखील तिच्याविषयी घरी फारसे बोलायचं नाही, फक्त चांगली मैत्रीण म्हणून तिची ओळख करून दिली होती. त्याला आधी नोकरी मिळावी, मगच पुढचे पाऊल टाकवावं असं वाटत होतं. अभियांत्रिकीची डिग्री पूर्ण होताच त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. आता लग्नाची हीच योग्य वेळ आहे असं त्याने ठरवलं. एका संध्याकाळी त्याने आईला विचारलं, आई, तुला अक्षदा कशी वाटते? मीराताईंनी स्मित हास्य करत उत्तर दिलं, का रे, असा अचानक प्रश्न विचारतोयस? चांगली मुलगी आहे. मग चांगलीच वाटणार. आई, मी असंच विचारतोय की तुला अक्षदाच्या सुनेच्या रूपात कशी वाटेल? मीराताईंनी प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं. निखिल, अक्षदा मला सून म्हणून कशी वाटते यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की ती तुला बायको म्हणून कशी वाटते. तुला ती आवडते ना? निखिल हलकासा हसला. हो आई, आम्ही दोघे एकमेकांवरती प्रेम करतो. आता लग्न करायचंय.
मीराताई आनंदाने म्हणाला, आम्हाला तर आधीपासूनच सगळं माहीत होतं. फक्त वाट पाहत होतो की तू कधी सांगणार. आता फक्त एकच सांग, अक्षदाला नववधू म्हणून घरी कधी आणणार आहेस? आता आपल्याला तिच्या आई वडिलांसोबत बोलायला हवं. असं करूया आपण, त्यांना घरी जेवायलाच बोलूया. आईला एवढा आनंदी पाहून निखिल आनंदाने हरवून गेला होता. तो मनात विचार करू लागला, चला पहिली पायरी पार पडली. आई तर खुश आहे, म्हणजे बाबा पण आमच्या लग्नाला परवानगी देतील. तेवढ्यातच आई म्हणाली, निखिल, माहित नाही अक्षदा आणि तिच्या आई वडिलांना सांगितलं असेल की नाही. आई, जसं तुला मी सांगणार ना, काहीही न सांगता माझ्या मनातलं कळालं, तसंच तिच्या आईला देखील ह्या गोष्टीचा अंदाज असणार. तुम्हाला लोकांच्या नजरेतून हे लपून राहू शकत नाही. आणि तसंही अक्षदा आज तिच्या आई वडिलांसोबत बोलणार आहे. तिला खात्री आहे की तिच्या आई वडिलांचा होकारच असेल. अक्षदाने सांगितले की ते खूप समजूतदार आहे आणि प्रेमळ आहे. दुसरीकडे अक्षदाने तिच्या आईला विचारलं, आई, मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि विचारायचं देखील आहे. मनीषाताई हसून म्हणाल्या, अक्षदा, मला निखिल पसंत आहे. तुला अजून काही सांगायचे आहे का? अक्षदा, चुकी झाली. आई, तुला कसं समजलं? बाळा, मी तुझी आई आहे. तुला काय वाटतं? गेली 2 वर्ष तुझ्या मनात जे चाललंय ते मला कळणार नाही का? मी तुझ्या या प्रेमाची चाहूल केव्हाच घेतली होती. तुला रोखणं किंवा काही म्हणणं ते योग्य वाटलं नाही. कारण निखिल आम्हाला देखील पहिल्यापासूनच आवडतो. आणि राहिली मर्यादेची गोष्ट, तर तुला ती ठाऊकच आहे. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अक्षदा प्रेमाने आईच्या गळ्यात हात टाकून तिला घट्ट मिठी मारली आणि काळजीने विचारलं, पण आई, बाबा ह्या लग्नाला तयार होतील का ग? अक्षदा, तुझ्या बाबांना हे सगळं माहीत आहे ग. आम्ही दोघांनी यावरती चर्चा देखील केली आहे. फक्त तुझ्याकडून ऐकायचं बाकी होतं. तेवढ्यातच अक्षदाच्या मोबाईलवर निखिलच्या आईचा म्हणजे मीराताईंचा फोन आला. अक्षदा फोन उचलत म्हणाली, हॅलो आंटी. अक्षदा, बाळा, आता आंटी नाही, तुम्हाला आई बोलू शकतेस. अक्षदा लाजली आणि हसून म्हणाली, ठीक आहे बाळा, मला तुझ्या आईसोबत थोडं बोलायचं आहे. त्यांना फोन देशील का? हो आई, देते. अक्षदाने मनीषाताईंना म्हणजे तिच्या मम्माला फोन दिला. आई, निखिलच्या आईचा फोन आला आहे. हॅलो मीराताई, कशा आहात? मी एकदम ठणठणीत आहे. आज संध्याकाळी आपण एकत्र जेवायला बसूया म्हणून फोन केला होता. पण नक्कीच आम्ही येतो आणि तसे तुम्हाला अक्षदा आणि सांगितलंच असेल. हो हो, आजच सांगितलं आहे. पण मला आधीपासूनच कळालं होतं की ह्या दोघांमध्ये काहीतरी विशेष आहे. हे ऐकून मीराताई हसल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, संध्याकाळी भेटूया. हो हो, भेटूया, बाय. दोन्ही कुटुंबाने मिळून निर्णय घेतला आणि धूमधडाक्यात निखिल आणि अक्षदाचे लग्न पार पडलं. अक्षदा आधीपासूनच निखिलच्या घरी येत जात होती आणि तिच्या नम्र आणि समजूतदार वागणुकीमुळे मीराताई खूप आनंदी झाल्या होत्या. त्यांना आता खात्री होती की त्यांना सुनेच्या रूपात एक उत्तम मुलगी मिळाली आहे आणि त्या तिला नेहमीच एका मुलीप्रमाणे प्रेम देत होत्या आणि देणार होत्या. पण नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणेच घडेल असं थोडं असतं. लग्न झालं आणि लग्नानंतर सगळंच बदलून गेलं. अक्षदा आता पूर्णतः वेगळी वाटू लागली होती. आधी जशी प्रेमळ आणि आपुलकीने आणि संयमाने भरलेली होती तसं काहीच राहिलं नव्हतं. तिला फक्त निखिलच हवा होता. दामोदरराव आणि मीराताईंच्या तिच्या अस्तित्वात नकोच वाटू लागले होते. खरं तर त्या दोघांनी कधीच तिच्या आयुष्यात अडथळा आणला नव्हता. पण तरी देखील अक्षदाला मीराताईंबरोबर खूप चुकीचं वागू लागली होती. त्यांना दुर्लक्ष करत होती. त्यांच्या बोलण्याला ती उत्तर देखील देत नव्हती. शिवाय अनेकदा अपमानास्पद वर्तन करू लागली. हे सगळं ती नेमकं तेव्हाच करायची जेव्हा निखिल घरी नसायचा. मीराताई प्रेमाने तिच्यासोबत वागत होत्या. त्यांच्या मनात एकच आशा होती की प्रेमाने प्रत्येक माणूस नतमस्तक होतो. अगदी दगडाचं काळीज देखील वितळतं. पण मीराताई जसा विचार करत होत्या तसं काहीच घडलं नाही. अक्षदाचं वागणं दिवसेंदिवस आणखीनच वाईट होत गेलं.
रात्री निखिल घरी आला की ती रंगून रंगून काही गोष्टी निखिलला सांगायची. आज तुमच्या आईने असं केलं, आज त्यांनी असं बोललं. तिच्या सततच्या तक्रारींनी निखिल वैतागू लागला होता. निखिलला हे सगळं खोटं वाटत होतं, कारण तो त्याच्या आईला चांगल्या प्रकारे ओळखत होता. त्याला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. त्याच्या आईने असं काहीच केलं नसेल. मग अक्षताला नक्की काय हवंय? निखिलच्या मनात विचारांची गर्दी होत होती. ती वेगळं होण्यासाठी हा सगळा डाव रचत आहे का? अक्षताच्या मनात उठलेलं वादळ निखिलला जाणवत होतं. हळूहळू दोघांमध्ये भांडणं वाढू लागली. आता ही भांडणं फक्त रात्रीपुरती मर्यादित राहिली नव्हती. ती घरभर ऐकू येऊ लागली होती. साऱ्या घरात अशांतता पसरलेली होती. दामोदरराव आणि मीराताईंना हे सहन होत नव्हतं. त्या दोघांच्या डोळ्यात आसवं दाटून आली होती. आता यावर काय उपाय काढायचा त्यांना प्रश्न पडला होता, कारण ते ह्या द्विधा अवस्थेत अडकून गेले होते. त्यांना काहीच सुचत नव्हतं. असेच काही दिवस निघून गेले. मीराताई एके रात्री दामोदररावांना म्हणाली, अहो, जर आपल्या अस्तित्वामुळे, आपल्या मुलासोबत राहण्याच्यामुळे आपल्या मुलाच्या संसारात दुःख निर्माण होत असेल तर आपण त्यांच्यापासून दूर गेलेले कधीही चांगलं असेल. दामोदररावांनी शांतपणे ऐकलं आणि शांतपणे मान हलवून सांगितलं. ते म्हणाले, तू बरोबर बोलत आहेस. आपण निखिलला आणि अक्षदाला स्पष्ट सांगूया. त्यांना आमच्यासोबत राहायचं नसेल तर ते दुसरीकडे जाऊ शकतात. मीराताईंना धक्का बसला. अहो, हे तुम्ही काय बोलताय? आपण त्यांना असं कसं सांगू शकतो? दामोदरराव निर्धाराने म्हणाले, का सांगू शकत नाही? हे घर आपलं आहे. मी माझ्या कष्टाच्या स्वकमाईने उभारलेला आहे आणि ह्या घराला सोडून आपण कुठेही जाणार नाही. आणि का जायचं नाही हे चुकीचं होईल. याचा अर्थ असा होईल की आपण त्यांना आपल्या घरातून बाहेर काढलं. मीरा, तू जास्त विचार करतेस. तू चुकीचा विचार करत आहेस. अहो, पण मला वाटतं आपल्या निर्णयामुळे आपल्या मुलाचं आयुष्य नरक बनू नये. निखिल कधीच आपल्यापासून दूर जाणार नाही. त्याचं आपल्यावरती किती प्रेम आहे, पण यावेळी तो देखील मजबूर झाला आहे. बिचारा काय निर्णय घेईल त्याची देखील द्विधा मनस्थिती झाली आहे. त्याची एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर असं झालं आहे. त्याला देखील समजत नाही नक्की बाजू कोणाची घ्यायची आणि योग्य कोणाला समजायचं आणि चुकीचं कोण आहे. तो आपल्याला सोडू देखील शकत नाही आणि त्याच्या बायकोला देखील तो सोडून देऊ शकत नाही. मला आता भीती वाटते. जर असंच चालू राहिलं तर त्यांचा वाद वाढत जाईल आणि एक दिवस घटस्फोटाची वेळ त्या दोघांवरती येईल. हे घर खूप मोठं आहे. 3 बेडरूम आहे. आपल्याला एवढ्या मोठ्या घराची काय गरज आहे? उगाचच साफसफाई करत बसावं लागतं. आपल्यासाठी 1 रूम, किचन आणि हॉल पुरेसा आहे. दामोदरराव आश्चर्यचकित होऊन आपल्या बायकोला मीराताईंच्या बोलण्याकडे पाहत म्हणाले. त्यांना वाटलं होतं एका आईचं मन किती विशाल असतं, समुद्राप्रमाणे, आणि मुलासाठी किती त्यागमय जीवन जगायला तयार असते. शेवटी दामोदररावांना मीराताईंच्या पुढे हार मानावी लागली आणि त्यांचा निर्णय स्वीकारावा लागला. त्यांनी निखिलला काहीही न सांगता स्वतःसाठी घर शोधायला सुरुवात केली. एके दिवशी दामोदरराव आणि मीराताई स्कूटीवरती बसून खूप लांब निघून गेले. अशा ठिकाणी जिथे ते कधीच गेले नव्हते. त्या रस्त्यावर एक वृद्धाश्रम होतं. वृद्धाश्रमाच्या बाहेर फलक लावला होता आणि त्यावरती लिहिलं होतं, मातोश्री वृद्धाश्रम. दामोदररावांचे पाय आपोआप तिथे थबकले. लक्ष देऊन त्यांनी त्या वृद्धाश्रमाच्या पाठीकडे पाहिलं आणि मीराताईंना म्हणाले, मीरा, चल आपण आतमध्ये जाऊन पाहूया इथे व्यवस्था कशी आहे. मीराताईंनी थोडं आश्चर्यचकित होऊन विचारलं, तुम्ही काय विचार करत आहात? आता आपण वृद्धाश्रमामध्ये राहायचं? अगं निदान पाहू तरी. दामोदररावांचं बोलणं ऐकून मीराताई त्या आश्रमात आल्या. तिथे स्वच्छता खूप होती. कुठून तरी हसण्याचे आवाज येत होते आणि बोलण्याची देखील आवाज येत होते. दोघेही रिसेप्शनकडे गेले. तिथे एक तरुण मुलगी बसली होती.
तिचं नाव अंकिता होतं. दामोदरराव आणि मीराताईंना पाहताच अंकिता उभी राहिली आणि म्हणाली, ह्या काका काकी. तिने दामोदररावांना आणि मीराताईंना खुर्ची करे इशारा करत बसायला सांगितलं. बसा काका. दामोदरराव खुर्चीवरती बसतात आणि म्हणाले, इतका हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज. अंकिता हसत म्हणाली, काका, इथलं वातावरण खूप आनंदाने भरलेलं आहे. इथे लोक आपलं दुःख विसरण्यासाठी येतात. तासनतास गप्पा मारतात. सकाळी प्राणायाम करतात. मग एकत्र नाश्ता होतो. नंतर आपापल्या खोलीत जाऊन रोजचं काम करतात. दुपारी जेवण झाल्यावर आराम करतात. संध्याकाळी एकत्र फिरायला जातात. एकमेकांची काळजी घेतात. मीराताईंनी प्रश्न केला, पण त्यांना इथे राहण्याचे दुःख नाही वाटत का? नाही काकू, इथे राहणारे बरेच जण दुःखापासून पळून आलेले आहेत. एकटेपणा दूर करण्यासाठी तर आले आहेत. काही लोक त्रासून घर सोडून इथे आले आहेत, तर काही जण आनंदाने आले आहेत. आनंदाने? मीराताईंना प्रश्न पडला. मीराताईंनी आश्चर्याने विचारलं, हो काकी, काहींची मुलं परदेशात राहतात. त्यांनी त्यांच्या आई वडिलांना तिथे नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना जायचं नव्हतं आणि मुलांनाही त्यांना एकत्र ठेवायचं नव्हतं, म्हणून ते इथं आले आहेत. त्यांची मुलं नेहमी पैसे पाठवतात आणि फक्त आपल्याच आई वडिलांसाठी नाही, तर काही दानशूर लोकही मोठी मोठी देणगी देऊन वृद्धाश्रमाला मदत करतात. हो, काही असे आहेत जे दुखावले गेले आहेत आणि काही जण तर असेही आहेत ज्यांना घरातून हाकलून देण्यात आलं आहे. आपल्या घराच्या आणि मुलाच्या मोहात अडकून त्यांनी स्वतः सगळं मुलांच्या नावावरती पैसा, प्रॉपर्टी, घरदार करून टाकलं होतं आणि दुर्दैवाने शेवटी त्यांना इथं यावं लागलं. बोलता बोलता अंकिता थोडी भावुक झाली. स्वतःला सावरलत म्हणाली, बोला काका, मी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकते? नाही बाळा, आम्ही फक्त इथं जात होतो म्हणून थोडं पाहायला आलो होतो. ठीक आहे, आता निघतो. अंकिता म्हणाली, ठीक आहे काकी, पण भविष्यात जर आमच्या लायकीचं काम काही असेल तर नक्कीच सांगा. नक्कीच बाळा, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. बाहेर पडताच दामोदरराव मीराताईंना म्हणाले, एका छोट्याशा एक रूम किचन घरात एकटं राहण्यापेक्षा हे कितीतरी पटीनं चांगलं आहे. त्या ठिकाणी आपल्यासारख्या वयाच्या लोकांसोबत राहता येईल. तुला काय वाटतं मीरा? तुला काय वाटतं? हो, मलाही तिथलं वातावरण खूप सकारात्मक वाटलं. सगळं प्रसन्न वाटत होतं. मला वाटतं तुम्ही अगदी बरोबर विचार करत आहात. वृद्धाश्रमातील आनंदी वातावरण पाहून मीराताई सुखवल्या होत्या. हे पाहून दामोदरराव म्हणाले, मग काय मीरा, सोडायचं का ते घर? हो, पण निखिल ऐकणार नाही. त्याच्यासाठी हा निर्णय खूपच कठीण असेल. त्याच्या समोर हे बोलण्याचं धाडस नाही होणार. मीराताई दुःख भरल्या आवाजात म्हणाल्या, माहिती आहे, पण जेव्हा तो टूरवर जाईल तेव्हा आपण शिफ्ट होऊ. नंतर तो भेटायला येईल तेव्हा समजावून सांगू. शेवटी यातच आपल्या सगळ्यांचे भलं आहे. हो, तुम्ही बरोबर बोलत आहात. हेच आपल्या सर्वांसाठी योग्य आहे. असं बोलताना मीराताईंच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या. त्यांनी आतापर्यंत दाबून ठेवलेलं पाणी धडाधड वाहू लागलं होतं. दामोदररावांनी त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले, मीरा, रडू नकोस. कदाचित आपल्या नशिबात हेच लिहिलं होतं. यात कोणाचाही दोष नाही. मी घरात असताना सगळं पाहिलं. तू किती प्रयत्न केले हे मला माहिती आहे. पण आता पुरे. रडणं थांबव आणि थोडंसं धाडस दाखव. पुढच्या आठवड्यातच 4, 5, 6 दिवसांनी शुक्रवारी निखिल बाहेर फिरायला जाणार. तेव्हा मीराताईंनी त्याच्याकडे जाऊन विचारलं, निखिल बाळा, परत कधी येणार आहेस? आई, 6 दिवसांनी फिरून परत येणार आहे. काय झालं? तू उदास दिसतेस. तब्येत बरी नाही आहे का आई तुझी? हो बाळा, मी ठणठणीत आहे. फक्त मन थोडंसं जड वाटत होतं. निखिल लगेच म्हणाला, आई, मी देखील आता टूर कॅन्सल करतो. निखिल बाळा, तू कॅन्सल करण्याची काहीच गरज नाही. मी अगदी बरी आहे. पण आई, तुझी काळजी वाटते, असं म्हणत निखिल त्याच्या गळ्यात पडतो. त्याच वेळी दामोदरराव देखील तिथे आले आणि काहीही न बोलता त्यांनी निखिलला
आपल्या मिठीमध्ये घेतलं. अक्षदा हे सगळं पाहत होती आणि मनात विचार करू लागली, अरे वा, किती प्रेम होतं चाललंय यांचं एकमेकांवरती, असा विचार करत ती स्वयंपाकघरात निघून गेली. निखिल टूरवर गेल्यानंतर मीराताईंनी 2 बॅगा काढल्या आणि दोघांचे कपडे, काही आवश्यक सामान भरायला सुरुवात केली. अक्षदाने हे पाहिलं, पण तिने काहीच विचारलं नाही आणि विचारण्याचं महत्व देखील दिले नाही. मीराताईने संपूर्ण तयारी केली आणि त्यानंतर घरातील प्रत्येक खोलीत जाऊन बघत होत्या. त्या 4 भिंतींमध्ये त्यांनी जाऊन आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले होते. सुख दुःख असू आसू सगळं तिथेच अनुभवलं होतं. आज त्या घराला सोडताना प्रत्येक थोडीशी प्रवेश करताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. संपूर्ण आयुष्य काही क्षणात डोळ्यांसमोरून एखाद्या चित्रपटासारखं जात होतं. त्यानंतर अक्षदाला न भेटता, कोणताही संवाद न साधता जेव्हा ती आंघोळीला गेली तेव्हा ते दोघी घराबाहेर पडले. घराकडे शेवटची नजर टाकून त्यांनी नमस्कार केला. मीराताईंनी अजूनही घराकडे पाहतच होत्या. तेव्हा दामोदररावांनी त्यांच्या खांद्यावरती आधाराचा हात ठेवत शांतपणे म्हणाले, मीरा, आता आपण निघूया. घरावरती तुझा मोह माया आता सोडायला हवा. आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करायला पाहिजे. चल. एवढे बोलून त्यांनी मीराताईंचा हात धरला आणि दोघे वृद्धाश्रमाच्या दिशेने निघून गेले. वृद्धाश्रमात पोहोचताच तिथल्या लोकांनी त्यांचे मनपूर्वक स्वागत केले. सगळे त्यांच्याजवळ आले, आपापली ओळख करून दिली, त्यांचे नाव, व्यवसाय विचारले. पण या ठिकाणी का आला किंवा कसा आलात असा त्रासदायक प्रश्न मात्र कोणीही विचारला नाही. कोणीही त्यांच्या जुन्या जखमांवरती मीठ चोळण्याचा प्रयत्न केला नाही. मीराताईंनी आणि दामोदररावांनी तिथल्या वृद्ध लोकांशी संवाद साधत होते. त्यांच्यातील एक वृद्ध गंगाधरराव हसत म्हणाले, दामोदरराव, आम्ही इथे एकमेकांबरोबर प्रेमाने आपुलकीने राहतो. सकाळची कधी संध्याकाळ होते हे देखील समजत नाही. त्यांचे बोलणे ऐकून मीराताई आणि दामोदरराव यांना समाधान वाटले. मात्र घराची आठवण येणे स्वाभाविकच होते. जेव्हा ते आपल्या खोलीमध्ये निघून गेले तेव्हा त्यांनी पाहिले की खोली स्वच्छ, नीटनेटकी होती. रोजच्या गरजेच्या वस्तू अगदी व्यवस्थित ठेवल्या गेल्या होत्या. हे सर्व पाहून मीराताईंच्या मनाला किंचित स्थैर्य वाटले. दुसरीकडे जेव्हा अक्षदा आंघोळ करून बाहेर आली तेव्हा तिने पाहिलं की दामोदरराव आणि मीराताई घरात नव्हते. त्या बॅगा देखील नव्हत्या ज्या मीराताईंनी भरल्या होत्या अक्षदाच्या समोर. आता अक्षदाच्या हृदयाचा ठोकाच चुकला. ती अस्वस्थ झाली. मनात विचारांच्या काहूर उठलं. निखिलला मी काय सांगणार, आता काय उत्तर देऊ? त्याने विचारलं तर मग? स्वतःला समजावत ती विचार करून, आम्ही विद्यार्थ्यांना घर सोडायला सांगितलेच नव्हते, ते स्वतःहून सोडून गेले आहेत, यात माझी काय चूक आहे? दुसऱ्या दिवसापासून वृद्धाश्रमात मीराताई आणि दामोदरराव यांचे जीवनशैलीच बदलली. सकाळी सगळ्यांबरोबर योगासन, प्राणायाम करत होते, चालायला जात होते, योगा करायचे. सगळेजण एकत्र नाश्ता करत होते, एकमेकांचे सुख दुःख वाटून घेत होते. भूतकाळाच्या दुःखाला मागे टाकून वर्तमानातील आनंद तयार करत होते आणि दुःख स्वीकारत होते. दुपारचे जेवण, नंतर विश्रांती, संध्याकाळी आनंदाने बागकाम करायचं. कोणी झाडांना पाणी घालायचं तर कोणी खत घालायचं, कोणी कट्ट्यावर बसून गप्पा मारायचं तर कोणी हसत हसत एकमेकांची मस्करी करत होतं. हेच त्यांचं डेलीचं जीवन झालं होतं. 5 दिवसांनी निखिल जेव्हा ट्रिपवरून घरी परत आला तेव्हा नेहमीप्रमाणे तो घरात शिरताच आईला आवाज देऊ लागला आणि दामोदरराव आणि मीराताई यांच्या खोलीत गेला. पण ते तिथे नव्हते. तो एकदम चकित झाला. लगेच तो अक्षदाला मोठमोठ्याने आवाज देत अक्षदाकडे गेला. त्याने विचारले, अक्षदा, रात्रीचे 12 वाजलेत, आई बाबा कुठे आहेत? घरात कुठेच दिसत नाही. सगळं व्यवस्थित आहे ना? अक्षदा रडू लागली आणि अश्रू ढाळत म्हणाली, मला काहीही माहिती नाही, ते कुठे गेले आहेत
आणि का गेले आहेत, काय झालं आहे तेही माहित नाही. तू हे काय बोलत आहेस? कुठे गेले म्हणजे काय? मला खरंच माहिती नाही, पण मी ज्या दिवशी तुम्ही गेला त्याच दिवशी ते दोघेही घर सोडून गेले. तू त्यांना थांबवलं नाहीस का? आता समजलं. त्या दिवशी आई आणि बाबा एवढे उदास का होते हे मला आत्ता समजत आहे. निखिल अक्षदाला पुन्हा पुन्हा विचारलं. अक्षदा, काय झालं होतं? ते स्वतःच्या इच्छेने घर सोडून गेले. निखिलच्या हातातला पाण्याचा पेला धडधड करत खाली पडला. तो रागाने ओरडला. तुझं मन भरलं? तुझ्या मनाला बरं वाटत असेल. तुला हेच हवं होतं ना? तुझ्यामुळेच आज माझ्या आई वडिलांनी हे घर सोडलं आहे. तुला माहिती आहे का, ज्या घरात तू उभी आहेस ते घर माझ्या बाबांच्या कष्टाने उभं राहिलं आहे. माझ्या आईच्या संस्कारांनी, तिच्या त्यागाने हे घर उभं राहिलं आहे आणि तू त्यांना या घरातून बाहेर जाण्यास भाग पडलं. निखिल अजून काही बोलणार होता तेवढ्यातच अक्षदाला अचानक मळमळू लागलं. तिला चक्कर येऊ लागली. हे पाहून निखिलने तिला सावरलं आणि पटकन बाथरूम मध्ये नेलं. अक्षदाला उलटी केली. मग त्यांनी तिला हळूहळू अंथरुणावरती झोपवलं. हे पाहून निखिल घाबरला. त्याने त्वरित डॉक्टरांना फोन केला. काही वेळातच त्याला बातमी मिळाली. अक्षदा आई होणार होती. निखिल काही बोलू शकला नाही. आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला अक्षदाची काळजी घ्यावी लागणार होती. त्या रात्री तो अंथरुणावरती तळमळत राहिला. रात्रभर झोप लागली नाही. सकाळ कधी होईल आणि तो आई वडिलांना शोधायला जाईल याची तो वाट पाहू लागला. दरम्यानच दामोदरराव आणि मीराताईंनी घर सोडल्याची बातमी आगीसारखी पसरली होती. ही बातमी अक्षदाच्या माहेरपर्यंत पोहोचली. तिच्या आई वडिलांना तिच्या वागण्याने जबरदस्त धक्का बसला होता. ते खूप रागाने संतापले, दुःखी झाले होते. शेवटी तिच्या वडिलांचा फोन आला. हॅलो अक्षदा. हॅलो बाबा. अक्षदा, तू हे काय केलंस? मला तुझ्याकडून असली अपेक्षा नव्हती. आम्ही कधीच तुझ्यावरती असे संस्कार केले नाहीत. तिच्या आईने फोन हातात घेतला आणि तिने कडवट शब्दात सुनावलं. तुला आता जराही लाज वाटत असेल ना? आता तुझा तिरस्कार वाटतोय आम्हाला. आम्हाला तू आमची मुलगी आहे. आम्ही असे संस्कार तुला कधीच केले नव्हते आणि नाही तुझ्यावरती केले. तुझ्या मनात इतकं विष कुठून आलं की तू स्वतःच कुटुंब तोडून टाकलं? हे बोलून अक्षदाच्या आईने फोन ठेवून दिला. अक्षदाकडे रडण्याशिवाय आता कोणताच मार्ग राहिला नव्हता. सकाळ होताच निखिलने सगळ्या नातेवाईकांना फोन करून आई वडिलांबद्दल विचारलं, पण कोणी काहीच माहिती दिली नाही. मग तो शहरातील वेगवेगळ्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन चौकशी करू लागला. 2-3 वृद्धाश्रम पाहिल्यानंतर तो मातोश्री वृद्धाश्रमात पोहोचला. परवानगी घेतल्याशिवाय तो त्या बागेत गेला जिथे त्याचे आई बाबा एकमेकांशी गप्पा मारत फिरत होते. दामोदरराव आणि मीराताईंना पाहून निखिल धावतच त्यांच्याजवळ गेला आणि मीराताईंना मिठी मारून हमसून हमसून रडू लागला. रडताना तो म्हणाला, आई बाबा घरी चला. हे तुम्ही काय केलं? ते तुमचं घर आहे आणि मी सुद्धा तुमचाच आहे. तुम्ही मला सोडून इथे कसे राहू शकता? मीराताई आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत शांत स्वरात म्हणाली, नाही रे बाळा. निखिल, आम्ही तुला कुठे सोडलं आहे? तू तर नेहमी आमच्या हृदयात आहेस. तुझ्याशिवाय ह्या जगात आमचं कोण आहे? तू एकुलता एक आमचा मुलगा आहेस. दामोदरराव त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, निखिल बेटा, आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी आम्ही इथे आहोत आणि आम्ही दोघं इथं खूप आनंदी आहोत. इथे कोणताही त्रास होत नाही आम्हाला, कोणतंही दुःख नाही. आणि तिकडे अक्षदा सुद्धा खूप खुश असेल. तीही आरामात राहू शकेल. तुमच्या दोघांचा संसार आनंदाने होईल. निखिलचा आता संयम सुटला. तो ठाम स्वरात म्हणाला, नाही बाबा, मला काहीच ऐकायचं नाही. तुम्हाला माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता घरी यावं लागेल. दामोदररावांनी सुस्कारा टाकला आणि शांतपणे उत्तर दिलं, निखिल बाळा, आता आम्ही परत येणार नाही. तू घरी जा, पण अधूनमधून आम्हाला भेटायला येत राहा आणि आनंदाने राहा. अक्षदाला देखील आनंदाने ठेव. कदाचित हेच आमच्या नशिबात लिहिलं होतं.
देवाची इच्छा हीच असेल, म्हणूनच हे घडलं आहे. निखिलने खूप विनंती केली, हट्ट केला, पण दामोदररावांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत गंभीर आवाजात सांगितलं, निखिल बाळा, मी मीराचा म्हणजे तुझ्या आईचा दिवस रात्र होत असलेला अपमान आता पाहू शकत नाही. खूप सहन केलं, परंतु आता यापुढे नाही होऊ शकत. तिने खूप प्रयत्न केले सगळं सुरळीत होईल म्हणून, पण ती हरली. हे सांगताना दामोदररावांच्या डोळ्यांतून अश्रू दाटले. निखिल हतबल झाला. उदास मनाने रिकाम्या हाताने तो घरी परत गेला. त्याला अक्षदावरती खूप राग येत होता, पण ती गर्भवती असल्याने तो तिला काहीच बोलू शकत नव्हता. तो तिच्यावर मनापासून प्रेम करायचा, पण तिला तिच्या वागण्याने त्याच्या मनाला मोठा धक्का बसला होता. आता तिच्याबद्दल त्याच्या मनात ना तो आधीचा मान उरला होता, ना तेवढं प्रेम. हळूहळू वेळ सरकत गेली. निखिल वारंवार वृद्धाश्रमात जाऊन आई वडिलांना भेटू लागला. प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी काही ना काही घेऊन जायचा. दरम्यान अक्षदाची तब्येत बिघडू लागली. गर्भावस्थेमुळे तिला विशेष काळजी घेण्याची गरज होती. आता घरात कोणाचं तरी असणं फार गरजेचं झालं होतं. पण त्याच वेळी निखिललाही सतत कामानिमित्त शहराबाहेर जावं लागत होतं. एके दिवशी अक्षदाला आईचा फोन केला. हॅलो आई. बोल अक्षदा. डॉक्टरांनी सांगितलं आहे की मला जास्त आराम करण्याची गरज आहे. तू नाही. अक्षदा, तुझी वहिनी सध्या देखील गर्भवती आहे. मी तिला सोडून कशी येऊ शकते? यावेळी तिच्यासोबत राहणं माझ्यासाठी गरजेचं आहे. मी जर तुझ्याजवळ आले तर त्याचा अर्थ असा होईल की मी तू केलेल्या एवढ्या चुकीनंतर देखील तुझी साथ देत आहे. तू मीराताईंना परत का बोलवत नाहीस? आता समजलं का तुला वृद्ध लोकांची साथ किती महत्वाची असते? कदाचित तू त्यांच्यासाठी चांगलं वागली असती तर आज तुला मला अशा पद्धतीनं बोलवावं लागलं नसतं. आईच्या ह्या शब्दांनी अक्षदाच्या मनाला खोलवर घाव दिला. ती सुंदर झाली होती, शांत बसली. त्या किती चांगल्या होत्या हे मला माहित आहे, पण तू मात्र निखिलचंही मन दुखावलं आणि त्याला त्याच्या आईवडिलांपासून दूर केलं. जर तुला खरंच पश्चाताप होत असेल तर जाऊन तुझ्या सासू सासऱ्यांची माफी माग आणि त्यांना घरी परत घेऊन ये. मी जर तुझ्याजवळ आले तर याचा अर्थ असा होईल की मी माझ्या मुलीसाठी माझ्या सुनेला एकटीला सोडलं. अक्षदा, मी येऊ शकणार नाही. पण आई. अक्षदा अजून काय बोलणार तेच. अक्षदाच्या आईने फोन ठेवला. आईचे उत्तर ऐकून अक्षदाच्या डोळ्यात पाणी आलं. तिला कधीच अशी अपेक्षा नव्हती. आज तिला मीराताईंची खूप आठवण येत होती. त्यांनी किती काळजी घेतली, किती जीव लावला. आता मात्र तिला जाणवू लागलं होतं की घरात वृद्ध म्हातारी लोक असणं किती गरजेचं असतं. दरम्यान दामोदरराव आणि मीराताई वृद्धाश्रमातील त्यांच्या नवीन मित्रांसोबत आनंदी होते. हळूहळू त्यांना घराची आठवण कमी येत होती. संध्याकाळी निखिल कामावरून घरी आला. त्यांनी अक्षदाला विचारलं, अक्षदा, तुझ्या आईला फोन केला होता, केव्हा येत आहे त्या? अक्षदाचा चेहरा पडलेला पाहून निखिल म्हणाला, काय झालं अक्षदा, तू का बोलत नाहीस? निखिल, वहिनी गर्भवती आहे, त्यामुळे आई येऊ शकत नाही. तिचं म्हणणं आहे की अशा अवस्थेत तिला वहिनीजवळ असणं खूप गरजेचं आहे. आणि काय अजून? काय म्हणाल्या? आई म्हणाली की तुझ्या आईची माफी मागून त्यांना परत घरी घेऊन ये. जी चूक मी केली आहे ती सुधार. निखिल हळूच हसला. अरे वा, आज माझ्या आईची गरज पडली. तुझ्या स्वार्थासाठीच ना अक्षदा? आणि तुझा स्वतः पूर्ण झाल्यानंतर मग काय करणार? पुन्हा तिला घर सोडायला भाग पाडणार का? निखिल, प्लीज मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण आता मला पश्चाताप होत आहे. पण अक्षदा, कोणत्या तोंडाने मी आईबाबांना घ्यायला जाऊ? असं सांगू की तू आई होणार आहेस आणि आम्हाला त्यांची फार गरज आहे? मला हे जमणार नाही अक्षदा. मी स्वप्न पाहिलं होतं की आपलं छोटंसं कुटुंब असेल, पण तुझ्यामुळे ते होऊ शकलं नाही. निखिल शांत बसला, विचार करत. उद्या सकाळी तो वृद्धाश्रमात जाऊन आई वडिलांना भेटणार होता.
निखिलला आता समजलं नव्हतं की तो आईला हे सगळं कसं सांगणार. तो पटकन उठला आणि अक्षदाला म्हणाला, चल गाडीत जाऊन बस. अक्षदा काहीही न बोलता गुपचूप कारमध्ये जाऊन बसली. दोघेही निशब्द होते. गाडी वेगाने रस्त्यावर धावत होती. थोड्या वेळातच मातोश्री वृद्धाश्रमासमोर गाडी थांबली. निखिल सरळ आत जाण्यास निघाला. जाताना तो अक्षदाला म्हणाला, तू हळूहळू ये. रिसेप्शनवर पोहोचताच त्याने विचारलं, अंकिता मॅडम, माझ्या आईबाबांना बोलवा. अंकिता म्हणाली, निखिल ते पहा, त्या झाडाखाली सर्वांसोबत बसले आहेत. तुम्ही तिथे जा आणि भेटा. आणि अक्षदाला झाडाकडे निघालेच. दुरूनच मोठ्या हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. निखिल म्हणाला, अक्षदा ऐकतेस ना, आई बाबांच्या हसण्याचा आवाज. आपण घरी असताना कधीच त्यांना इतकं मन मोकळं हसताना पाहिलं नाही. कारण कायम तणावग्रस्त, चिंताग्रस्त ते दिसले. त्यांच्या आयुष्यातला हा आनंद तू हिरावून घेतला आहेस, परंतु त्यांच्या आयुष्यातील आत्ताचा हा आनंद आहे ना, तो मी हिरावून घेऊ शकत नाही. मला माहिती आहे, जर मी त्यांना तुझ्या प्रेग्नेन्सी बद्दल सांगितलं तर ते घरी परत येतील आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी. पण मी स्वार्थी होऊन त्यांना इथल्या समाधानापासून दूर नेऊ शकत नाही. तुला आधीच याचा विचार करायला हवा होता. निखिलचं बोलणं ऐकून अक्षदा निशब्द झाली. पण वेळ निघून गेली होती. आता काहीच सुधारता येणार नव्हतं. इतक्यात दामोदरराव आणि मीराताईंची नजर त्यांच्यावरती पडली. तर पटकन उठले. अक्षदाला पाहून मीराताईंनी आनंदाने विचारलं, अक्षदा तू पण आलीस, कशी आहेस बाळा? दामोदररावांना आणि मीराताईंच्या पाया पडत म्हणाली, आई बाबा मला माफ करा. मीराताई प्रेमाने म्हणाल्या, अक्षदा आम्ही इथे खूप आनंदाने आहोत. तुम्ही दोघेही न भांडता आनंदात राहा. जेव्हा वाटेल तेव्हा भेटायला या. तू आलीस एवढंच पुरेसं आहे. निखिल आणि अक्षदा परत निघाले. गाडीत बसल्यावर अक्षदा आपल्या हातांकडे बघत राहिली. तिला तिचा हात रिकामा वाटला. ना आई वडील होते, ना सासू सासरे होते, ना जीवनसाथी. जेव्हा ती आपली हीच रिकामी हात घेऊन घरी परतली तेव्हा घरी सुन्न वाटू लागले. जर तिने मनापासून ठरवलं असतं तर आज तिच्या घरात आनंदाने हसणारे चेहरे असते. पण ते तिच्या हातून निसटून गेले होते. निखिल मी आता त्याच्या आई बाबांना वृद्धाश्रमातून घरी आणलेच नव्हते, परंतु अक्षदाला तिने किती मोठी घोर चूक केली आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. सरते शेवटी तिच्यावरती जेव्हा संकट आले तेव्हा देखील तिच्या मदतीला ना तिची आई आली ना तिची सासू आली. कारण निखिलने त्याच्या आईला सांगितलं नव्हतं की ते आजी बाबा होणार आहेत म्हणून. कारण त्याला असं वाटत होतं अक्षदाने चूक केली आहे तर त्या चुकीचं प्रायश्चित्त हे तिलाच भोगावं लागू दे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? निखिलने त्याच्या बायकोच्या डिलिव्हरीसाठी त्याच्या आई वडिलांना वृद्धाश्रमातून घरी घेऊन यायला पाहिजे होतं की नाही? आणि अक्षदाच्या आईने तिच्या सुनेची डिलिव्हरी सोडून आपल्या मुलीची डिलिव्हरी करण्यासाठी तिच्याकडे यायला पाहिजे होतं का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.